ऋतू कोणताही असो, तो माणूस आणि प्राणी असा कधी भेदभाव करत नाही. उन्हाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी मनुष्य प्राणी आपल्या बुद्धिमत्तेच्या जीवावर सहज मात करू शकतो. परंतु सांगलीतल्या ठिगळे दाम्पत्यानं आपल्या रक्षणासोबतच आपल्या लाडक्या पक्ष्यांवर सुद्धा मायाची पखरण केली. आकाशातील पाखरांच्या चोचीमध्ये अन्नपाणी घालणाऱ्या या अवलिया दाम्पत्याची एक अनोखी कहाणी तुमच्यासाठी. मार्च एप्रिलच्या महिन्यात उकाडा वाढला की हे चित्र तुम्हाला रस्त्यावर दिसेल. आकाशात मुक्तपणे संचार करणाऱ्या पक्ष्यांनाही या उन्हाचा त्रास होतो. वाढतं शहरीकरण आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे एकीकडे पाण्याचे साठे कमी होत असताना सांगलीतल्या ठिगळे दाम्पत्यानं आपल्या उपक्रमातून एक वेगळा आदर्श घालून दिलाय. शहरात सिमेंटच्या जंगलामुळे पक्ष्यांचं अस्तित्व धोक्यात यायला लागलंय. त्यामुळे ठिगळे दाम्पत्यांनी उन्हापासून पक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठी पारंपरिक पद्धतींचा वापर करायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे रोज सकाळी ठिगळेंच्या अंगणात काढली जाणारी ही रांगोळी. पक्ष्यांच्यासाठी माझ्या घराच्या अंगणामध्ये एक खास असा उपक्रम राबवलेला आहे आणि मी दररोज रांगोळी न काढता या ठिकाणी माझ्या दारामध्ये मी दररोज कडधान्य, गहू, ज्वारी, बाजरी या धान्याचा वापर करून मी रांगोळी काढते. या ठिकाणी पहा, रांगोळी काढल्यामुळं या पक्ष्यांचं स्वागतच मी जणू काही करत आहे असं मला वाटतं. पक्ष्यांच्या खाण्यापिण्यापासून त्यांना पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावं यासाठी ठिगळेंनी बंगल्यातील छोट्यातल्या छोट्या जागेचा पुरेपूर वापर केलाय. त्यामुळे भर उन्हाळ्यात देखील त्यांच्या घराच्या आजूबाजूला पक्ष्यांची रेलचेल असते. माणसाच्या भुकेचा प्रश्न वेगवेगळ्या मार्गाने सोडवता येतो, परंतु पशुपक्ष्यांच्या भुकेचा प्रश्न सोडवायचा झाले तर पशुपक्ष्यांना पाणी आणि खाद्य देणं खूप गरजेचं आहे. मी गेली 5 वर्ष पक्ष्यांना आणि प्राण्यांना खाद्य पुरवण्याच्या दृष्टीनं जे संक्रांतीच्या वेळी भांडी असतात, ह्याची मातीची भांडी, बुंडुकली ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि धान्य ठेवायचं. गेली 5 वर्ष अनेक पक्षी माझ्या घरामध्ये येतात. सध्याच्या जगात माणूस माणसाला विसरत चाललाय, पण या परिस्थितीत देखील मुक्या जीवांसाठी ठिगळे दाम्पत्याची ही धडपड माणुसकी अजूनही जिवंत आहे याचंच उदाहरण देते. गणेश जोशीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, सांगली.